नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपवास सिरीजचा पुढचा पदार्थ, तो म्हणजे उपवासाची पुरी. उपवासाच्या पुरीसाठी काय काय साहित्य लागतंय ते बघूया. हिरवी मिरची, जिरे यांचं वाटण, कोथिंबीर, त्यानंतर किसलेला बटाटा व किसलेला लाल भोपळा. त्यानंतर इथे मी घेतलं आहे राजगिऱ्याचं पीठ आणि या रेसिपीची चव वाढवण्यासाठी मीठ. चला तर मग बघूया याचं बॅटर कसं बनवायचं. पहिले आपण घेऊया लाल भोपळा, त्यानंतर किसलेला बटाटा, त्यानंतर आपण त्यात थोडंसं घालूया हिरवी मिरची व जिरे यांचं वाटण, त्यानंतर घालूया कोथिंबीर नंतर आपण घालणार आहे राजगिऱ्याचं पीठ. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्रित करून घेणार आहोत. हे मिश्रण एकत्रित करून आपण त्याचं कणकेचा गोळा करून घेणार आहोत. इथे लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे. इथे आपलं मिश्रण एकत्रित होऊन कणिक तयार आहे. आता त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तुम्ही या पुऱ्या लाटूही शकताय किंवा मग थापून सुद्धा घेऊ शकताय. हे बघा, आपली पहिली पुरी बनवून तयार आहे. पुऱ्या ह्या अगदी जाडी नाही व अगदी पातळही लाटायच्या नाही आहे. पातळ जर लाटला तर ते पोळपाटाला चिकटणार आहे आणि जाड पुरी लाटली तर ती कच्चीच राहणार आहे. त्यामुळे एकदम मीडियम साईजच्या पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या आहे. पातळ पुरी कडक होऊन त्यात तेल जास्त राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मीडियम साईजच्या पुऱ्या लाटून घ्या. आणि हे बघा, तुम्ही बघू शकताय पुरी किती छान फुगली आहे. खायलाही तेवढीच चविष्ट लागते ही पुरी. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या लाटून आणि तळून घेतल्या आहे. आता सगळ्यांनाच तेलकट आवडत नाही, त्यामुळे मी आता राहिलेल्या पिठाचं थालीपीठ थापून घेणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खाली मी थोडं राजगिऱ्याचं पीठ घालून त्यावर थालीपीठ थापत आहे. ज्यांना पुरी खायची नसेल ते हे थालीपीठ ट्राय करू शकताय. हे थालीपीठ देखील तितकंच चविष्ट लागतं. आता इथे माझे थालीपीठ थापून झालं आहे. मी तव्यावर थोडंसं किंचित तेल घालून थालीपीठ टाकून घेणार आहे. थालीपीठ हे दोन्ही बाजूनी चांगले भाजून घ्या, कारण राजगिरा कच्चा राहण्याची शक्यता आहे. इथे बघू शकताय मी थालीपीठ तव्यावर टाकलेलं आहे. आता हे थालीपीठ 5 मिनटं एका साईडने भाजून घ्यायचं आहे चांगलं, आणि मग दुसऱ्या साईडला उलटवून भाजायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थालीपीठ अगदी छान भाजला गेला आहे. त्याला असे काळे डाग पडलेले आहे. ही थालीपीठाची व पुरीची रेसिपी खूपच सोपी आहे. अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही बनवून झटपट बनवून खाऊ शकताय. थालीपीठ छान भाजून तयार आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक. अशाच माझ्या रेसिपी बघत राहा. धन्यवाद.